नमस्कार मित्रांनो, नमस्कार. नवीन ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण गेल्या दिवसात आपण एक ब्लॉग शूट केलेला होता आणि त्यावर खूप छान कमेंट असे आलेले आहेत. आणि त्यानंतर मी परत 2-3 व्हिडिओ असे ब्लॉग बनवलेले आहेत की त्याच्यावर निगेटिव्ह कमेंट आलेले आहेत. आणि मित्रांनो, मी आज तुमच्यासमोर हा ब्लॉग यासाठी आणतोय की ज्यांनी मला वाईट कमेंट केलेले आहेत मी त्यांची ID इथं शो करणार आहे आणि त्यांची कमेंट वाचून पण दाखवणार आहे. आणि मित्रांनो, हा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. आणि या ब्लॉगला कोणी पाहत असेल तर प्लीज सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की घाण कमेंट कोणीही करू नका. मेहनत करतंय, त्याच्या मेहनतीने पुढं जातंय, तर प्लीज कोणीही पाय खेचायचा प्रयत्न करू नका. तो एखादा जर मुलगा प्रयत्न करतोय तर तो त्याच्या दमावर करतोय. तुम्हाला जर व्हिडिओ नाही आवडत असेल ना आमचा, तर नका बघू, पण वाईट कमेंट खरंच नका करू बरं का. तर चला, व्हिडिओला मी सुरुवात करतो आणि कमेंट पण वाचतो. तर चला, ब्लॉगला सुरुवात करतो मी मित्रांनो. आम्ही असा व्हिडिओ बनवतोय, हा का बनवतोय तुम्हाला सांगू का? पाठीमागं आम्ही वयाच्याबद्दल आम्ही व्हिडिओ बनवला होता ना, त्याच्यावरून ना खूप सारे छान कमेंट पण आलेत आणि वाईट तर खूपच आलेत. कारण खूप लोकांनी की बोलतायत खूपच म्हातारी आहे, खूपच म्हातारी बरोबर लग्न केलं आहे, किंवा तुझी आई वाटते. आई वाटते आणि खूपच म्हणजे खूपच म्हातारी दिसते असं. कारण हे ऐकून ना खूप मला वाईट वाटतंय. कारण आम्ही त्याच्याबद्दल वयाच्याबद्दल पण आम्ही डिसिशन म्हणजे तुम्हाला जे आहे ते खरं सांगितलं, तरी पण तुम्ही लोक अशा कमेंट करतायत. तुम्ही म्हातारे होणार नाहीत का सांगा मला? आणि तुम्ही जसं आहे काय तसंच राहणार आहे का? मला एकच सांगा म्हणजे कमेंटमध्ये की तुम्ही जसं आहे तसं राहणार आहे का? देवाने दिलंय शरीर, आज चांगलं आहे, उद्या हळूहळू तुमचं वय पण वाढत जाणार, तर तसंच होणार. काही तब्येत खराब झाली की कुणाच्या तब्येत तर शरीर पण थोडंसं कमजोर होत जातं. काय स्किन असतात वेगवेगळ्या, तर खूप लोक नावं ठेवत आहेत. त्याच्याबद्दल आम्ही तुम्हाला आज कमेंट प्रत्येकांची आम्ही इकडे वरती शो करणार आहे. ते तुम्ही सर्वांनी नक्की शेवटपर्यंत बघा आणि कृपया करून प्लीज कोणीही कमेंट घाण करू नका. तर आपण व्हिडिओला सुरुवात करू. कारण पहिली कमेंटला मी सुरुवात करतो मित्रांनो. राजेंद्र पाटील नाव आहे, त्याची ID नाव राजेंद्र पाटील 3535 नाव आहे. आणि आई वाटते त्याची अशी कमेंट केलेली देणे, म्हणजे ही माझी आई वाटते अशी त्यांनी कमेंट केलेली आहे. तुम्हाला इथं ती कमेंट मी शो करेल. तर यांना एकच सांगण्याचे मी प्रयत्न करत आहे, तुम्हाला माझे व्हिडिओ बघायचं नसेल बघू नका, पण वाईट कमेंट करू नका. हा फक्त मी तुम्हाला म्हणजे फक्त या व्हिडिओमधून एवढा संदेश पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो आहे की कोणाच्या लाईफमध्ये तंगडे टाकायचा प्रयत्न करू नका. ठीक आहे, चला दुसरी कमेंटकडे जाऊ आपण. स्वप्नील नाव आहे. कामधंदा कर, हे रिकामे धंदे करण्यापेक्षा अशी कमेंट आहे. तर मी सगळ्यात आधी स्वप्नीलला सांगतो की मी कामधंदा करतो, हेच माझ्यासाठी काम आहे. आणि राहिलं घरचं, मी माझं घर मी पोसतो, तू पोसायला येत नाही. आणि राहिली दुसरी गोष्ट, तर याची कमेंट पण मी इथं शो करतो तुम्हाला मित्रांनो. चला आता तिसरी कमेंटकडे जाऊया आपण. तिसरी कमेंट आहे, संगीत नाव आहे ID आणि कमेंट केलेली आहे, काय नेटकेपणा राहा, कशाला एवढं स्पष्टीकरण, सुखी राहायचं असेल तर बंद करा चॅनल आणि आपण कामधंदा करा. तर मी सांगतो यांना की कामधंदा मी करतो, ठीक आहे. आणि चॅनल बंद करायला मी एवढी मेहनत घेतलेली तर चॅनल बंद करण्यासाठी घेतलेली नाही आहे, बरोबर, ठीक आहे. तर माझे सबस्क्रायबर मला सपोर्ट करताय, तर तुम्ही मला चॅनल बंद करायचं हे सजेशन मला देऊ नका. तुम्हाला पटत नसेल नका बघू माझा व्हिडिओ, बरोबर आहे. तर चला नेक्स्ट कमेंटकडे जाऊया. प्रकाश नाव आहे ID इकडं तुम्हाला दिसेल मित्रांनो. पहिल्या नवरीची पोरगी जरा जास्त ॲडव्हान्स आगाऊ दिसत आहे अशी कमेंट आहे. ती माझी पोरगी आहे. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही लाईव्हमध्ये बी मला घाण कमेंट करतात आणि माझ्या ब्लॉगमध्ये बी तुम्ही घाण कमेंट करताय.
तर हे मी लास्ट वॉर्निंग देईन. मी तुम्हाला भरपूरदा ब्लॉक पण केलेला आहे. मला माहीत नाही तुम्ही अनब्लॉक कसे होऊन जातात, पण तुम्हाला काय करायचं आहे ते आगाव असो किंवा असो ते आमचे आहे, आम्ही बघून घेऊ. तुम्ही नका सांगू आम्हाला. आमची मुलगी आहे, आम्ही बघून घेऊ, सांगायची गरज नाही. स्लीकी RCB नेक्स्ट कमेंट. स्लीकी RCB काय बाई आहे फालतू. तर तो हिला फालतू म्हणतोय मित्रांनो. आता आम्हाला सांगा आमच्या व्हिडिओमध्ये काय फालतूगिरी आहे. जर कोणाला आमच्या ब्लॉगमध्ये काही फालतूगिरी वाटत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. कारण केली हा फालतूगिरी? माझ्या बायकोला फालतू बोलतोय. त्याची ID मी इथं तुम्हाला लावून देईन. तर चला नेक्स्ट कमेंटकडे जाऊया. बरं, तुझी कहाणी ऐकून लोकांना काय फायदा? तुझी घरगुती जीवन घरात ठेव, सार्वजनिक प्रदर्शन कशाला मांडता? तर माझी यूट्यूब फॅमिली आहे. मी माझ्या यूट्यूब फॅमिलीला मी काही पण शेअर करेल. माझं घरगुतीचं असो की माझं पर्सनल प्रॉब्लेम असो, मी माझ्या प्रेक्षकांजवळ मी शेअर करतोय. मी तुमच्याजवळ शेअर करायला पर्सनली आलेलो नाही आहे. आणि तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये अशी कमेंट करू नका. तुम्हाला बघायचं नसेल तर नका बघू. तुम्ही बघताच कशाला मग? तुम्ही बघता आणि मग आम्हाला कमेंट करतात कसले पण. आणि ही राजेंद्र पाटीलची ही दुसरी कमेंट आहे मित्रांनो. ही कमेंट राजेंद्र पाटील पहिली कमेंट जी वाचली ना त्याचीच ही कमेंट आहे. चला आता दुसरी कमेंटकडे जाऊया. तर अमित देशमुख नाव आहे IDचं. बालिशपणाचं लग्न केलं. आता तो मला म्हणतोय बालिशपणातच लग्न केलं म्हणून. आता लग्न मी केलं, माझं बायकोला मी पोसतोय. यांचं काय जातं मला हे कळत नाही आहे. बालिशपणात काय तुम्ही काय येऊन बघितलंय का इथे? हां, बालिश आहे का माझं नाही तरी आहे? माझ्याजवळ तरी बायको आहे. तुमच्याकडे आहे की नाही आहे ते बी मला माहीत नाही. दुसऱ्याचं कसं चांगलं चाललेलं ते बघू आपण. अनिकेत क्लिप्स असं IDचं नाव आहे. नेक्स्ट कमेंट. काही कमजोरी असेल तुझ्यात अशी कशी गेली? म्हणजे मी तो एक ब्लॉग शूट केला होता, सगळ्यांना माहिती की माझी बायको का गेली म्हणून. तर त्या ब्लॉगला कमेंट आलेली आहे की तुझ्यातच काहीतरी कमी असेल म्हणून तुझी बायको तुला सोडून चालली गेली. तरी ती कमेंट मी इथं तुम्हाला शो करतो मित्रांनो. आता तुम्हीच म्हणा यांचं काय करायचं आहे आणि तुम्हीच उत्तर द्या कमेंटमध्ये की अशा लोकांचे विचार आहेत, त्यांचं आपण काय करायला पाहिजे. कारण मी एवढे कमेंट आज शोधून ठेवलेले होते. तसं कमेंट तर भरपूर आहेत माझ्याकडे, पण मी आज एवढेच कमेंट काढले कारण मला यांच्याबद्दल खूप म्हणजे ब्लॉग बनवायची इच्छा झाली होती. तर मी एवढे म्हणजे शोधून काढलेले कमेंट. एवढे कमेंट बॉक्स फुल झालेले आहेत ना की घाण कमेंटचे, की आता माझं डोकं चालत नाही की यांचं काय करावं. आणि आता यांच्यासाठी 2 शब्द तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. सोडून गेली ती त्याची बायको आहे, त्याचा प्रश्न आहे. तुम्हाला बघायचं असेल तर बघा, नाही तर नका बघू. जे प्रत्येकांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम असतो, कळालं. सोडून जायला काय असंच गेली नसेल, काहीतरी तिला असेल, तिला कोणतरी भेटला असेल म्हणून गेली ना. आणि यांच्या आधीच लग्न करून तिला दुसरी मुलगी पण झालेली आहे. मग त्याच्यानं तुम्ही ओळखून घ्या की ह्याच्यात कमी आहे का त्याच्यामध्ये कमी आहे म्हणून ती गेली. मित्रांनो, माझं एकच म्हणणं आहे की मी पुढं चाललोय. काही लोकांची खूप जडते बरं का. तर त्यांच्यासाठी 2 शब्द नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये ठेवा. कमेंट बॉक्स ऑन आहेत आपले. आणि सगळ्यांचं मनापासून धन्यवाद मित्रांनो. मी ब्लॉग जास्त मोठा नाही करत. फक्त मी आज म्हणजे सहज मला वाईट वाटलं ते कमेंट पाहून, म्हणून मी हा ब्लॉग शूट केलेला आहे. आणि हा ब्लॉग जर आवडला असेल मित्रांनो तर लाईक करा आणि शेअर करा. आणि एकदा परत सांगतो की कोणीही घाण कमेंट करू नका. कारण हे बघा, मी माझे यूट्यूब फॅमिली, माझे सबस्क्रायबर जे आहेत त्यांना मी माझी फॅमिली म्हणतो. तर मी एकच, तुम्हाला नाही पटत ना, कोणाला नाही पटत माझ्या फॅमिलीत ॲड व्हायला, नका हो. पण फालतू काही बोलू नका किंवा कमेंट वगैरे अशी घाण करू नका. जर तुम्ही चांगलं बघू नाही शकत आणि ऐकू नाही शकत ना, तर त्या लाईव्हमध्ये किंवा ब्लॉगमध्ये घाण करण्याचा प्रयत्न करू नका. तर चला मित्रांनो, पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. आणि सगळ्यांचं धन्यवाद, आभार आहे की मित्रांनो तुमच्यामुळे सगळ्या यूट्यूब फॅमिलीचं मी धन्यवाद करतो की छान कमेंट पण खूप छान होत्या. तर चला मी ब्लॉग संपवतो. तर बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.